जेव्हा कॅलेंडरमध्ये 2 दिवस सलग एकादशी दिसते तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडतो की नक्की उपवास कोणत्या तारखेला करायचा आणि अशी 2 दिवस एकादशी येतेच का? हाही दुसरा प्रश्न असतो. जसे की आता यावेळेस 23 ऑगस्ट आणि 24 ऑगस्टला 2 दिवस एकादशी दिसते. 23 ऑगस्टला आहे स्मार्त एकादशी आणि 24 ऑगस्टला आहे पुत्रदा एकादशी. तर असे जेव्हा येते ना तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतोच. त्याच प्रश्नाचे उत्तर आजच्या या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर स्मार्त एकादशी काय असते, भागवत एकादशी काय असते, आदल्या दिवशी जी येते तिला स्मार्त म्हणतात, दुसऱ्या दिवशी येते तिला भागवत म्हणतात. हे असे का? या प्रश्नाचे उत्तर सुद्धा या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण की हिंदू म्हणतो स्वतःला, मराठी म्हणतो स्वतःला, पण आपल्याच छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आपल्याला माहीत नसते. काळजी करू नका, आजचा हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या शंका दूर करणारा आहे. आता एकादशीच्या व्रताला खूप महत्त्व आहे, हे वेगळे सांगायला नको. एकादशीच्या व्रताने या जन्माचे नाही तर मागच्या जन्माचे पापही नष्ट होते, पिढ्यानपिढ्यांना मोक्ष मिळतो, असे अनेक फायदे एकादशीच्या व्रताचे सांगितले जातात. पण ही एकादशी जेव्हा 2 दिवस येते, स्मार्त आणि भागवत, तेव्हा त्यामधला फरक मात्र आपल्याला माहीत नसतो. सगळ्यात आधी बघूया स्मार्त एकादशी म्हणजे काय. तर दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही, पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर त्याला स्मार्त किंवा दर्श असा उल्लेख केला जातो. म्हणजे काय, तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचे, यासंबंधी ती सूचना असते आणि म्हणून ती स्मार्त एकादशी. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील, कळले नाही आम्हाला काही, म्हणजे नक्की म्हणायचे काय तुम्हाला? मला असे म्हणायचे आहे की जर सूर्योदयाला दशमी संपली तर दशमीचा क्षय होतो आणि सूर्योदयाला नंतर दशमी संपली तर त्या दिवशी एकादशीचा क्षय होतो. अशा वेळेस त्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असे मानले जाते. जर द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी आणि द्वादशीच्या युग्मांच्या दिवशी म्हणजे मिलनाच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी असे मानले जाते. म्हणजे यामध्ये तिथीचे गणित आहे. जेव्हा 2 तिथी एकाच दिवशी येतात तेव्हा साठीची ही ॲडजस्टमेंट आहे, असे आपण म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे सूर्योदयाशी याचा संबंध आहे. आता हे जे स्मार्त एकादशीचे व्रत आहे ते कोण करते बरं? म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात जास्तीत जास्त करून भागवत एकादशीचेच केले जाते. पण स्मार्त एकादशी करणारे लोक कोणते असतात? जे लोक वेदांना, श्रुती, स्मृती, पुराण यांना प्रमाण मानतात, ज्यांना वैदिक धर्माचे ज्ञान आहे, ते स्मार्त एकादशी करतात. थोडक्यात ऋषी मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात. तर वैष्णव म्हणजेच विष्णू भक्त जे संसारी आहेत ते सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात, म्हणजेच भागवत एकादशीचे व्रत करतात. जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते. म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असेल तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाहिली जाते आणि दिनदर्शिकेवर देखील सूर्योदय पाहिलेल्या तिथीवरच भागवत धर्माचे ध्वज चिन्ह दिसून येते. भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात. थोडक्यात काय तर वैष्णव जे आहेत ते उदय तिथी म्हणतात आणि स्मार्तवाले तिथून तिथी सुरू झाली आहे ती तिथी मानतात आणि व्रत सुरू करतात. हाच तो फरक आहे. पण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्ही काहीही माना,
उदय तिथी माना किंवा जिथून तिथी सुरू होते ते माना. देव मात्र फक्त तुमच्या मनातल्या भाव बघतो. हे खरं. त्यामुळे मनात नाही भाव आणि देवा मला पाव असे होत नाही. भागवत एकादशीबद्दल सांगायचे झाले तर या एकादशीचा उपवास हा 3 दिवसाचा असतो. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे एकादशी तिथीला हा उपवास सुरू होतो. खरं तर म्हणजे दशमीच्या दिवशी एक वेळ जेवायची प्रथा आहे. तर एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला सूर्य उगवल्यानंतर अन्न सेवन केले जाते म्हणजे उपवास सोडला जातो. खरं तर परंपरेत चालत आलेला असा हा उपवास आहे. पण अर्थात कुठलाही उपवास करताना आपली प्रकृती आणि तब्येत सांभाळून करायची असते, हेही तितकेच खरे. पण एकादशीच्या दिवशी तुम्ही पांडुरंगाची पूजा, विठ्ठलाची पूजा, विष्णूंची पूजा करू शकता. विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता, हरिपाठ म्हणू शकता. काही नाही जमले तर विष्णू मंत्राचा जप करू शकता किंवा पांडुरंगाच्या नावाचा जप करू शकता. या पद्धतीने तुम्ही साधारण उपवास नक्कीच करू शकता. मंडळी, आज आपण भागवत एकादशी आणि स्मार्त एकादशी यातला फरक समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. माहिती आवडली असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.